भाव म्हणे देवा मले पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मले पाव, देवाशान पावायचा नाही रे. लोक म्हटले नाही भजलं तर काय होईल. महाराज म्हणले मिळालेला जन्म वायाला जाईल, नाही तरी गेला जन्म वाया. वाया जाणं कशाला म्हणतात? जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. अनमोल किमतीचा नरदेह भगवंत चिंतनासाठी दिलेला आहे आणि या नरदेहातून भजन नाही झालं तर महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया. वेळातला वेळ काढून कीर्तनाला आलात, बरोबर आहे? ऐकताय ना तुम्ही सर्व? वेळातला वेळ काढून कीर्तनाला आलात. मग इथं येऊन जर आल्यानंतर टाळी वाजून भजन नाही केलं तर इथं येणं, बोला 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 बोला, इथं येणं वाया गेलं, बरोबर आहे ना? देवाने हात दिले आपल्याला टाळी वाजवण्यासाठी. करे टाळी बोला मुखी नाम. हाताने टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा, याच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. मग हाताने जर टाळी वाजत नसेल तर ते हात आसून वाया गेल्यासारखे आहेत. तोंड आसून जर भजन म्हणता येत नसेल तर ते आसून बोलत चला, वाया गेल्यासारखं आहे. म्हणून महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी व्हावसी. जेवढी या संसाराची भरोवरी कराल तेवढं देवापासून दूर जाल. इको कमी करा. बरोबरी करणं म्हणजे काय? हे केल्यानं संसार पूर्ण होईल, ते केल्यानं संसार पूर्ण होईल. हां ऐका, जो कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे, आणि थोडा जरी केला तर पूर्णत्वाला नेतो त्याचं नाव परमार्थ आहे. शब्द ऐका येतात ना सगळ्यांना? हां, रावणासारख्याकडून संसार पूर्ण झाला नाही, आपल्यासारख्याकडून होणार आहे का? रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झाला नाही आणि इथून पुढेही होणार नाही. लक्ष ठेवा बरं का. एवढ्या श्रीमंत माणसाकडून संसार पूर्ण झाला नाही. जिथं अपूर्णता आहे त्याचं नाव संसार आहे, आणि ज्याला पूर्णत्व आहे त्याचं नाव परमार्थ आहे. संसार ही पूर्ण होणारी वस्तू नाही. असं वाटतं हे केल्यानं पूर्ण होईल, ते केल्यानं पूर्ण होईल. जो कधीच पूर्ण होत नाही तो संसार. एका बाईला म्हणलं चला पंढरपूरला, ऐकते ना माया हो तुम्ही? एका बाईला म्हणलं चला पंढरपूरला, माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे. ती बाई म्हणे महाराज 3 पोरी आहे, दोघींचे लग्न झाले. एकदा का तिसरीचं लग्न झालं की मी वाऱ्या कराय, बोला मी वाऱ्या कराय मोकळी झाली. म्हणलं माय तू कशाची मोकळी होती? तिसरीचं लग्न लावून देती तर पहिली बाळांपण आली ती. पहिली बाळांपणाहून जाती न जाती तर दुसरी ऑपरेशन करायची, दुसरी ऑपरेशनाहून जाती न जाती तर तिसरी फाडकती घेऊन मोकळी होती. या संसारातून माणूस मोकळं होत नाही. जेवढं सुटण्याचा प्रयत्न कराल तेवढं याच्यामध्ये आपल्याला गुंतत जावं लागेल. संसार ही पूर्ण होणारी वस्तू नाही. रावणासारख्याकडून संसार पूर्ण झाला नाही. लक्ष देऊन ऐका, रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झाला नाही आणि इथून पुढे होणार नाही. बरं, रावण नुसता श्रीमंतच नव्हता, बालासाहेब महाराज विद्वान बी होता. घास के पुरे और अकल के आंधे असं रावणाचं काम नव्हता. म्हणजे भगवान शंकराचं तांडव स्तोत्र ऐकताय का नाही? जटाट विठला ज्वला प्रवाह पावित स्थले कलेव लंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकाम. याचा निर्माता, रचेता, लेखक रावण आहे. हे श्लोक रावणानं तयार केलेले आहेत. तांडव स्तोत्र हे रावणानं रचलेलं आहे. मग विद्वान बी होता, विद्वान होता, श्रीमंत होता. बरं, सामर्थ्य कमी नव्हतं रावणात, बरं का वनोजेकर पाटील? सगळे देव रावणाच्या बंदीशाळेत होती, एवढी ताकद होती रावणामध्ये. हां बरं, परिवार बी लहान होता रावणाचा. किती बायका होत्या रावणाला? बोला, किती बायका होत्या? बरोबर आहे, बरोबर आहे. किती? 80,000. आपल्या एकीनंच फासुड्या उघड्या पडल्या. दुसरी गेल्यावर तर मडच न्यायचं काम आहे का नाही? 80,000 बायका. महाराज म्हणले एवढा सामर्थ्य. आता जर विधानसभेला उभा असता तर घरच्या मतावर आमदार झाला असता महाराज, बरोबर आहे? एवढा परिवार सुद्धा मोठा होता. त्या रावणाची संसारातली इच्छा होती. पहिली इच्छा होती स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावायची. दुसरी इच्छा होती समुद्राचं पाणी गोड बनवायचं. आणि तिसरी इच्छा होती सोन्याला सुगंध आणायचा. मेला रावण, पण ना आजपर्यंत स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे, ना समुद्राचं पाणी गोड आहे, ना सोन्याला सुगंध आला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे साळुकार, एवढा श्रीमंत रावण संसारातल्या इच्छा पूर्ण करू शकला नाही. आपण काय संसारातल्या इच्छा पूर्ण करणार आहे? जेवढी बरोबरी कराल तेवढं दूर जावं लागेल आणि भवसिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. लक्ष देऊन ऐका बरं का, संसार ही पूर्ण होणारी वस्तू नाही. आता हा परिवाराचा सप्ताह पाहिल्यावर बरेच लोक म्हणतील हां आम्हाला पण यांच्यासारखा सप्ताह करायचा, पण एकदा आमचा बंगला हो द्या, गाडी हो द्या, बॅलेन्स हो द्या आणि मग करू. असं म्हणाल तर हे कधीच होणार नाही.
माझं बोलणं कळतंय तुम्हाला? असं म्हणाल तर हे कधी होणार नाही. काही माणसं म्हणतात ना महाराज बरोबरी केल्यानं बघा. काही माणसं म्हणतात काही इच्छा नाही ओ महाराज, फक्त शांती मिळावी एवढी इच्छा आहे. काय म्हणतात? बोला. शांती मिळावी एवढी इच्छा आहे. एक वाक्य बोलतो, कळलं तर बघा. विदर्भातले लोक हुशार असतात असा समज आहे माझा. शांति की इच्छा चाहते हो तो पहले इच्छा को शांत करो. शांती मिळवण्याची इच्छा असेल तर इच्छेला शांत करणं पहिला आव्हान आहे. लेकिन ये इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है. एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा माणसाच्या समोर लगेच उभी राहत असते. महाराज, इच्छेचं आणि माणसाचं नातं आहे जसं महावितरणचं आणि पावसाचं नातं आहे. वाटीभर जरी पाऊस पडला तर दिवसभर लाईट नसती. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? तसं माणसाचं आणि इच्छेचं नातं आहे. इच्छा माणसाला जगू देत नाही. ऐकताय ना? ही पण इच्छाच आहे माझी. जाऊ द्या तिकडं, नाही कळत. महाराज म्हणले लक्षात, इच्छा माणसाला जगू देत नाही आणि माणूस इच्छेला मरू देत नाही. कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा. तहान संपत नाही तो दरिद्री असतो. जेवढी भरोवरी कराल तेवढं दूर जाल आणि भवसिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. लोकाला पटलं. लोक म्हणले महाराज आम्ही देवाला भजू, पण काय लागतं देवाला भजायला? महाराज म्हणले काही न लगे एक भावचे कारण, तुका म्हणे आन विठोबाची. देवाला आपलंसं करण्यासाठी भाव कारणीभूत आहे. जे पाठ आहे ते बिनधास्त बोलत चला. भाव बळे आकळे, भाव बळे आकळे. काय याच्यातलं काहीच न कळे? बोला. भाव बळे आकळे, एरवी न आकळे. करतळे आवळे तैसा हरी, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात, नलगे द्यावे फारसे. वित्तये यथा माम प्रपद्यन्ते तंस तथैव भजाम्यहम्. जाकी रहे भावना जैसी, प्रभू मूरत देखी दिन तैसी. कुणाच्या घरात ॲडजस्टमेंटमध्ये मंदिर असतं आणि साळोकार परिवारासाठी एक खोलीच देवासाठी ठेवून दिलेली आहे. ज्याचा जसा भाव तसा त्याला देव. तुम्ही जर गेले त्यांच्या घरात, आता मी दर्शन घेतलं, एक पूर्ण खोली देवाचं देवघर आहे महाराज. लक्षात आलं का? आणि काही ठिकाणी किचनमध्ये एखाद्या कोपऱ्याला देवघर असतं. भाजीपाल नाही रे, बोला देव बाजारचा भाजीपाल नाही रे. म्हणे नाही भाव म्हणे देवा मले पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मले पाव. देवाशान पावायचा नाही रे, देवाशान पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. दिल में तो शाम नाम की, दिल में तो शाम नाम की, जरा ज्योति जला के दे. आएगा मेरा सावरा, जरा दिल से बुला के दे. आएगा मेरा सावरा, जरा दिल से लगा के दे. वाह, देव यायला तयार आहे. दिल से यानी की हृदयानं त्याला बोलवणारा पाहिजे. कौन कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. कौन कहता है भगवान खाते नहीं, शबरी माँ की तरह हम खिलाते नहीं. कौन कहता है भगवान सोते नहीं, माँ यशोदा की तरह हम सुलाते नहीं. कौन कहता है भगवान रोते नहीं, राधा रानी की तरह हम प्रेम करते नहीं. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा ये रो रो कहे, क्या होते आंसू क्या पीड़ा होती है, क्यों दर्द उठता है
आंखें रोती है, एक बार जरा तुम इंतजार कर देखो सावरिया, राधा ये रो रो कहे। एक बार जो राधा पल कर देखो मेरे सावरिया, राधा ये रो रो कहे। क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा, क्या होती है आशा, क्या होती निराशा। एक बार जरा तुम प्रेम करके देखो सावरिया, राधा यू रो रो कहे। एक बार जो राधा बनकर देखो मेरे सावरिया, राधा यू रो रो कहे। वा वा, एक वेळ राधाहून प्रेम करायला शिका, देव आपल्यासाठी रडायला तयार आहे. द्रौपदी सारखं बोलवायला शिका, देव आज सुद्धा यायला तयार आहे. लक्षात ठेवा, अंतकरणामध्ये भाव पाहिजे. महाराज म्हणले लक्ष आहे, चरण हमें मंदिर तक ले जाते हैं लेकिन भाव हमें भगवान तक ले जाता है. म्हणून अंतकरणात भाव महत्त्वाचा आहे. लक्ष देऊ नका, हे खोटं वाटू देऊ नका. मी माझ्या पंढरीश परमात्म्याची आण घेऊन सांगतो, तुका म्हणे आन विठोबाची, यावी नासता अनेक पै साधन, वाहातसे आन विठोबाची, तुझी आन वाही नगा देवराया, बहु आवडशी जीवा पासोनिया, कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडशी जीवा पासोनिया. याच्यापेक्षा वेगळं काही कराल तर करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहावसी. असा अभंगाचा सरळ सरळ इको बोलताना कमी एवढं लक्ष ठेवा. असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. लक्ष द्या माझ्याकडे. सांगतो या शब्दांना अभंगाला सुरुवात केलेली आहे. ऐकताय ना सर्व? जगाच्या पाठीवर जर सांगणारांचा विचार केला अमोल महाराज तर एवढे सांगणारे आहेत. ऐकणारे कमी पडतील एवढे सांगणारे आहेत. पण सांगतात कोण, सांगतात काय, सांगतात कुणाला, सांगतात कशासाठी, ह्या 2-4 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. सांगत असताना पहिली गोष्ट सांगणाऱ्याचा अधिकार असला पाहिजे. अधिकार कशाला म्हणतात? आधी आपण करावं मग इतराला सांगावं, याला सोप्या भाषेत अधिकार म्हणतात. बरोबर आहे ना? लक्ष द्या बरं का. अधिकाराशिवाय बोलू नये. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं भजण्याच्या चुका काढाव का? बोला ना. तुला बायको टायमावच्या आधी ना आमच्या वजन टाकून फायदा आहे का? बरोबर आहे ना? ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं भजण्याच्या चुका काढाव का? बायको बोलू देत नाही, ज्याने त्यांनी आपलं टेस्टर घरीच लावून पाहायचं. लाल लाईट लागतो का, पिवळा लागतो का, फ्यूजच उडून जातो. बरोबर आहे ना? बायको ऐकत नाही, त्याला वाटतं गाव माझ्या इशाऱ्यावर चाललं पाहिजे. अरे पहिल्यानं बायकोला सांगून बघ ना. अधिकाराशिवाय बोलला नाही पाहिजे. मी जर म्हणलं हा बार्शी टाकळी, बार्शी टाकळी, हा बार्शी टाकळी तालुका उद्या बंद झाला पाहिजे, ऐकल का कोणी माझं? बोला, मोकळं बोला, बिंदास बोला, एकदम फ्रेश बसा, असं टेन्शन घेऊन बसू नका. एकदम हसतं खेळतं राहा, बोलत चला. चुकलं चुकू द्या, मी काही तुमचा अपमान करणार नाही, मला जायचं इथून. हां, तुम्ही बोलत चला, मोकळं बोला. बरोबर आहे ना? मी जर म्हणलं हा बार्शी टाकळी तालुका उद्या बंद झाला पाहिजे, ऐकल का कोणी माझं? नाही. आणि ऐकण्याचा संबंधही नाही. 5 मिनटं 10 मिनटं कीर्तन वाढून करा, तेवढं ऐकू आम्ही. टाकळी तालुका बंद करा हे कशाला ऐकू आम्ही? कोणी ऐकणार नाही माझं, आणि तो सांगण्याचा माझा अधिकारही नाही. पण मुख्यमंत्र्यानं मुंबईतून सांगितलं उद्या महाराष्ट्र बंद, कुणाची चालू ठेवायची हिंमत आहे का? नाही. का? मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा आहे आणि महाराष्ट्राच्या राजाला महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे ना? पंतप्रधानानं दिल्लीत घोषणा केली होती 2 गज की दूरी, मास्क है जरूरी, भाई और बहनों. बरोबर आहे ना? त्यांनी दिल्लीत मास्क लावायला सांगितलं, आपण गल्लीत मास्क लावला. त्यांनी सांगितलं पराती वाजवा, आपण फोडून टाकल्या. का? पंतप्रधान देशाचा राजा आहे आणि देशाच्या राजाला देशाच्या जनतेला सांगण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे ना? अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे. लक्षात ठेवा. तुकाराम महाराजांचा अधिकार जर पाहिला तर वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, इराने व्हावा भार माथा. वेदाचा अर्थ आम्हाला विचारा, बाकीच्याने ओझे वाहण्याचं काम करायचं. किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक. तुकाराम तुकाराम
नाम घेता का बेयाम नाम घेता का बेयाम नाम घेता का बेयाम नाम घेता का बेयाम धन्य तुको बात मिळते धन्य तुको बात मिळते धन्य तुको बात मिळते धन्य तुको बात मिळते तुकाराम तुकाराम राम तुकाराम 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 राम तुकाराम नाम घेता का पेया नाम घेता का पेया नाम घेता का पेया नाम घेता का पेया धन्य तुको बास समर्थ तुको समर धन्य तुको बास समर्थ तुको समर महाराज म्हणले तुकाराम तुकाराम नाम घेता कापे हा महाराजांचा अधिकार आहे. जगाकाळ काय आम्ही माथा दिला एवढा मोठा महाराजांचा अधिकार आहे. अधिकार कशाला म्हणतात मी सांगितलं. आधी आपण करावं मग दुसऱ्याला सांगावं. बाप पोराला म्हणतो बाळ्या बिडी पेटून आण. पोरगं जातं चुलीवर बिडी धरतं. बापाजो येईपर्यंत बिडी विझून जाते. बाप म्हणतो मूर्खा नालाय का साधी जीवनात बिडी पेटून आणता आली नाही दुसरं काय करशील. पोरगं म्हणतो मला चॅलेंज आत्ता जातो. पुन्हा चुलीवर बिडी धरतं मग विझूच देत नाही. कळलं ना तुम्हाला. हां तिथूनच झुरके वडाय सुरुवात. पाटील बिडी अशी इमानदार जाते ती वडल्याशिवाय पेटत नाही. मी काय ओढून नाही पाहिली दुसऱ्याच पाहिलं बरं का. बिडीचा स्वभाव आहे त्यानं तिथूनच बिडीवर सुरुवात केली. बापाजो येईपर्यंत तर अर्धी बिडी संपून गेली. बाप बिडी वडत वडत पोराला उपदेश करतो बाळ्या बिडी ओढतो नालाय का बिडी ओढणं चांगलं नसतं. पोरगा ऐकणार हुशार असतं. ते म्हणतं बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिकटली तरी तुम्ही फेकून द्यायला तयार नाही आणि मला म्हणता बिडी ओढू नका. ऐकल का पोरगं. बोला. बापाला असं वाटत असेल माझ्या पोरानं बिडी ओढू नये तर बापानं अगोदर आपल्या जीवनातून बिडी ही नावाची वस्तू बाजूला केली पाहिजे आणि सिगरेट सुरू केलं पाहिजे. बरोबर आहे ना. नाही त्यानं बिडी सिगारेटपासून दूर राहिलं पाहिजे. यद यद आचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जना सयत प्रमाणम कृते लोकस्तदनुवर्तते. एत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती. वडील म्हणजे थोरा मोठ्यांची परंपरा. घराचा करता चांगला असावा म्हणजे घर चांगलं राहतं. गावाचा करता चांगला असावा मग गाव चांगलं राहतं. राज्याचा करता चांगला असावा मग राज्य चांगलं राहतं आणि देशाचा करता चांगला असावा तेव्हा राम मंदिर बनतं. देशाचा करता चांगला असावा तेव्हा 370 रद्द होतं. लक्षात ठेवा बरं. यथा राजा तथा प्रजा. यथा प्रजा तथा राजा नाही. लक्षात घ्या. करता माणूस चांगला पाहिजे ना. अरे कालची मोदीची सभा पाहिली असेल ना. दौरा मोदीचा कुठं होता. अमेरिकेमध्ये. डोनाल्ड ट्रम्प बरोबर आहे ना. ते शेगावच्या कचोरीवाला डोनाल्ड ट्रम्प नाही बरं. ते ट्रम्प तात्याचे व्हिडिओ आहेत ना इकडचे. ते तसला ते खरा ट्रम्प बरोबर आहे ना. शेगावची कचोरी खाल्ली म्हणे त्याने बरोबर आहे ना. तसलं नाही डोनाल्ड ट्रम्प. काही काळ अमेरिका आपल्या भारताला व्हिसा देत नव्हती. आता अमेरिकेमध्ये भारताच्या पंतप्रधानाची वाहवा चालती महाराज. याला म्हणतात करता. यथा राजा तथा प्रजा. डेअरिंग असली पाहिजे हो. 140 करोड जनता चालवायची लुळ्या पोळ्याचा खेळ आहे का तो. ताकदच असली पाहिजे तशा माणसात. विठाला विठाला यथा राजा तथा प्रजा. करता चांगला पाहिजे ना. तुकाराम महाराजांचा अधिकार मोठा होता. बरं महाराज तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे पण तुम्ही सांगता ते अनुभवाचा आहे का. महाराज म्हणले मला जे जे अनुभव आले अनुभव आले गा
जगा देतसे देया जगा देतसे. शेव्या सदाशेव्या श्रीमद भागवती कथा निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखाद अमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसम आलयं मुहुर्मुहुः रसिका भुवि भावुकाः. पीत राहा. भगवत स्वरूप होत नाही तोपर्यंत भागवत ऐकावं लागत असतं. कथा मात्र एक जीवना. कथा एवढंच जीवन राहिलं पाहिजे, लक्षात ठेवा. मग महाराज म्हणले अनुभवाशिवाय मी तुम्हाला काही सांगितलं नाही. सांगण्याचा अधिकार आहे, अनुभव आहे, पण तुम्ही सांगता ते हिताचं आहे का? सांगणं हिताचं असलं पाहिजे ना. हिताचं असेल ते कोणीही कुणाचं ऐकावं. लहान पोरगं मोठ्या माणसाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्यानी छोट्याचं ऐकलं पाहिजे. आता मी बऱ्याच लोकांपेक्षा वयानं लहान आहे, बरोबर आहे? बोला हो नाही काहीतरी बोला. मी बऱ्याच लोकांपेक्षा वयानं लहान आहे. मग मी जर तुमच्या हिताचं सांगत असेल तर तुम्ही माझ्या ज्ञानाला माझ्या वयाशी जोडावं का? नाही. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समानतो देही बालकाच्या. वयाला शोभेल असे विचार नसतील तर त्याला बालिश किंवा पोरकट म्हणतात. वयाचा ज्ञानाचा काही संबंध नसतो. काही माणसं म्हणतात आम्ही उगेच पांढरे नाही झालो, तुला व्हिटॅमिन कमी पडलं. पांढरं होण्याचा ज्ञानाचा काही संबंध आहे का? आता लहान लेकराचे केस पांढरे व्हायला लागले, तो व्हिटॅमिनचा प्रश्न आहे, शरीराच्या गुणधर्माचा प्रश्न आहे. तो त्या पांढरे केस होण्याचा ज्ञानाचा काय संबंध आहे? मूर्खस्य गात्रानी वर्धन्ते किंतु ज्ञानम न वर्धन्ते. मूर्ख माणसाचे अवयव वाढतात, ज्ञान वाढत नसतं. आणि अवयवाचा ज्ञानाचा संबंध नाही. बोलत चला. आता हे मिशी आली आपल्याला, मग याला काय आपण पाणी दिलं का, खत घातलं का, फवारणी केली? बोला 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 बोला. नाही. काही प्रयत्न केले का येण्यासाठी? का याचा व्यायाम आहे असे ओढत होते का? नाही. मला काय, मला सांगा, वय झालं आली. इच्छा नसती तरी बोला, इच्छा नसती तरी येणारच होती, आणि असती तरी येणारच होती. मग मिशी आली म्हणजे अक्कल आली असं काही आहे का? मांजरीला बी मिशी आहे. मग अकलीचा आणि मिशीचा काय संबंध आहे? अवयवाचा आणि ज्ञानाचा संबंध नाही. माऊलीनं ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी सांगितली, आपल्याला 80व्या वर्षी कळली नाही. शुकाचार्याने भागवत वयाच्या 16व्या वर्षी सांगितलं. संभाजी राजानं संस्कृतमधला बुधभूषण नावाचा ग्रंथ वयाच्या 14व्या वर्षी लिहिला. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नाही. छत्रपतीनं स्वराज्याची शपथ रायरेश्वरावर वयाच्या 16व्या वर्षी घेतली. आपल्याला सांगतात 16वं वरीस. बोला बोला बोला. 16वं वरीस धोक्याचं नाही हो. सगळी मोक्याची कामं 16व्या वर्षात सुरू झाली. कळलं माझं बोलणं? लक्षात ठेवा. अरे स्वराज्याची शपथ घेतली. आली ना 2-3 दिवसावर शिवजयंती. कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. हे स्वराज्य जर मिळालं असेल तर ही छत्रपतीची कृपा आहे, पण त्याची सुरुवात वयाच्या 16व्या वर्षी झालेली आहे. महाराज लक्षात ठेवा, वयाच्या 16व्या वर्षी. मग ज्ञानाचा आणि वयाचा संबंध आहे का? अजिबात नाही. लहान पोरगं मोठ्याला सांगत असेल आणि पोराचं सांगणं जर हिताचं असेल तर मोठ्यानी छोट्याचं ऐकलं पाहिजे. पोरगं बापाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं बापाच्या हिताचं असेल तर बापानं पोराचं बी ऐकलं पाहिजे. बायको नवऱ्याला सांगत असेल आणि बायकोचं सांगणं नवऱ्याच्या हिताचं असेल तर नवऱ्यानं बायकोचं बी ऐकलं पाहिजे. बायको नवऱ्याला हिताचं सांगते कधी? रात्रीच्या टायमाला दोघांचं जेवण झालं, दोघं एका बंद खोलीत बसले की बायको नवऱ्याला हिताचं सांगते, अहो तुमच्या भावाकडं बघावं तर त्याच्या कपड्याची इस्त्री मोडत नाही, आणि तुमचं मडं कधी बी शेतातच गाडलेलं आहे. पण माया येडीचं ऐका, येडीचं आणि ईडीचं ऐकावं लागतं. हां धन्यवाद. चला, माया येडीचं ऐका. मरमर मेले तरी वाटे झाल्यावर बरोबर 2 होणार. तुम्ही काम करून मेले, तुम्हाला गुंठाभर वाढून मिळणार नाही. माझं तर आयुष्य गेलं सांगून सांगून, पण पोरांकडं बघो. इथं स्वर बदलतो थोडा. पोरांकडं बघो आणि तुम्हाला सांगते तुम्हा वेगळं निघा. सांगते तुम्हा वेगळं निघा. सांगते तुम्हा वेगळं निघा. सांगते तुम्हा वेगळं निघा. वेगळं निघून संसार बघा. जय हो.
नुसतं म्हणलं तरी किती खुल्ल्यात बिचाऱ्या बा. त्या अशोक भाऊला म्हणतील हाच बाबा 2-3 वर्ष आणा मग तरी यायच्यात बदल होईल, नाही का? बरोबर आहे. मी तर कंटाळले सांगून, आहे का नाही? बायको नवऱ्याला हे हिताचं सांगते हे ऐकत जावं. हां 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 बोला 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 बोला. नाही असं सांगत असेल तर वल्ल्या फोकानं हाणावं, अजिबात पाप लागत नाही. पण बायको जर नवऱ्याला सांगत असेल का हो तुम्ही दारू पिता, या दारूनं तुमच्या शरीराचा नाश व्हायला लागला, या दारूमुळं मुलाबाळाच्या शिक्षणावर परिणाम व्हायला लागला, अहो या दारूमुळं हसतं खेळतं घर रस्त्यावर आलं, पाया पडते मी तुमच्या, नका पिऊ दारू, नका करू शरीराचा संपत्तीचा आणि इज्जतीचा नाश. बायको जरी तळमळीनं सांगत असेल तर हे नवऱ्यानं ऐकलं पाहिजे. जेवढे संसार दारूनं उद्ध्वस्त केले ना तेवढे कशानंच केले नाही. दारूनं जेवढे संसार उद्ध्वस्त केले तेवढे कशानं केले नाही. मग बायको जर तळमळीनं सांगत असेल तर नवऱ्यानं ऐकलं पाहिजे. ज्या बापानं तळहाताच्या फोडासारखं 18 वर्ष आपल्या लेकीला जपलं, ऐपत नसताना 10 लाख हुंडा दिला, बापदाद्याची एकरभर जमीन विकली, बँडवाल्याच्या, मंडपवाल्याच्या, आचार्याच्या, सावकाराच्या, सोनाराच्या, कापड दुकानदाराच्या पाया पडला आणि त्याच्या काळजाचा तुकडा तुमच्या हवाली केला. कशासाठी? दारू पिऊन तिचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी, 5 लिटर रॉकेल अंगावर ओतून घेऊन पेटून घेण्यासाठी, कोरड्या विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्यासाठी नाही दादा. त्या बापाला वाटलं माझा जावई माझ्यापेक्षा माझ्या लेकीला सुखात सांभाळेल, म्हणून त्यानं कोणत्या गोष्टीची ॲडजस्ट केली नाही बरं. याने 10,000चा ड्रेस काढला लग्नाचा, सासरा नाही म्हटला नाही, घेऊ द्या. 10 नाही जावाई, तुम्हाला अजून आवडला तर अजून मागाचा घ्या. कशामुळं एवढं? पण माझ्या लेकीला सांभाळा, माझ्या लेकीला सांभाळा. आता तुम्ही भिकारीच आहात मला माहिती आहे, बरोबर आहे ना? तुम्ही आता एरवी 20 रुपयाची अंडरवेअर घातली गाड्यावरची, पण आता तुम्ही सफारीचा ड्रेस घेणार मला माहिती आहे, बरोबर आहे? घ्या, पण माझ्या लेकीला सांभाळा. कळलं माझं बोलणं? हे करतो बाप कशासाठी? आपल्या लेकीला सांभाळण्यासाठी. आणि तिचं आयुष्य जर दारू पिऊन बर्बाद करत असले तर बरं पिण्याची धमक आहे का तुमच्यात? तुम्ही जर खरंच पुरुष असाल आणि पिण्याची धमक असेल ना, तुमची पोरगी बेवडेल द्या गाड्या, मग मानल मी तुम्हाला. तुमची बहीण एखाद्या पिणाऱ्याला द्या, चला लग्नाचा खर्च मी करेल, द्या ना. तुमची बहीण पिणाऱ्याच्या हातात देणार तुम्ही? नाही. तुम्ही तरी कुणाची बहीण केलेली आहे? तुमची पोरगी एखाद्या अट्टल बेवड्या पिणाऱ्याला देणार तुम्ही? एकरभर कमी असू द्या महाराज, पण निर्व्यसनी बघा. बस तुमचा सासरा सुद्धा या शोधात आहे, तुमचा सासरा सुद्धा या शोधात आहे. तुमच्या पोरीला कोणी त्रास द्यावा असं कोणत्याच मायबापाला वाटणार नाही, बरोबर आहे ना? तसं आपण ज्याची पोरगी आली त्याच्या मायबापाची पण हीच अपेक्षा आहे. विनंती है माझी, दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुँह में मिट्टी आती है. नशा करायची तर अशोकराव सारखी करा. जाम पर जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी, अरे प्याला पियो हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी. हरिनामाची नशा करा. आणि ज्याला हरिनामाची नशा आहे ना महाराज, तो सप्त्यात खर्च करू शकतो, आयऱ्या गैऱ्याचं काम नाही आहे, लक्षात ठेवा. ज्याला हरिनामाची नशा आहे, ज्याला ज्या गजानन बाबाच्या उपकाराची जाणीव आहे, तोच माणसं धार्मिक कार्यक्रमात खर्च करू शकतो. नाही तर एवढी सोपी गोष्ट आहे काही? अरे ही नशा करा. एखादा म्हणला असता एवढे पैसे व्याजान देऊ, याचे पुढच्या वर्षी एवढे होतील, आणि व्याजाची पिऊ, आणि व्याजाची पिऊन मरून मुद्दल मागच्या शिल्लक ठेवू. विठाला विठाला. बायको जर सांगत असेल तळमळीनं तर हे नवऱ्यानं ऐकलं पाहिजे, हे हिताचं आहे. महाराज आपल्याला हिताचं सांगतात. आई केरी जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध भावे. सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं आहे, हिताचं आहे, पण शास्त्र सांगतं विचारल्याशिवाय कुठली गोष्ट सांगू नये, विचारल्याशिवाय सांगू नये असं शास्त्र आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. उपदेशोही मूर्खानाम प्रकोपायन शांतये पयपानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. एखाद्या माणसाला उपदेशाची गरज नसताना जर तुम्ही त्याला उपदेश केला
तो त्याच्या पचनी पडत नाही. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कायचा, व्यर्थ आपली वाचा शेनवू नये. क्रोधी माणूस असेल, अविश्वासी माणूस असेल, मूर्ख माणूस असेल तर त्याला सांगत बसून आपला वेळ एनर्जी आपण खर्च करू नये. गावातलं एखादा आडमूठ म्हणलं ना हाल्या दूध देतो. आडमूठ कळतं का तुम्हाला? गावातलं एखादा आडमूठ म्हणलं ना हाल्या दूध देतो, त्याला म्हणायचं त्याच दुधाचा चहा पिऊन आलो. त्याच्या नादाला लागून फायदा आहे का? त्याच्या नादाला लागून फायदा नाही. एक मला म्हणे मी देवाला मानत नाही. म्हणलं चांगली गोष्ट आहे. हो म्हणे मी देवाला मानत नाही तर तुम्हाला काहीच वाटत नाही. मला काय वाटणार आहे? म्हणे कसं काय वाटत नाही? म्हणलं ये तरी कुत्रे मानत नाही, मी एक कुत्रं वाढलं समजीन, टेन्शन घेण्यासारखं काय नाही. तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी. माझ्या बोलण्याला प्रमाण आहे. श्वान म्हणजे कुत्रं, शुकर म्हणजे डुकर. नाही का डुकरा मांजराची कमतरता आहे का पाटील? घुबडाला सूर्याचं अस्तित्व मान्य नाही, मग सूर्य नाही का? बोला आहे, मग घुबडाला का मान्य नाही? त्याला दिवसा दिसत नाही, हा त्याचा प्रॉब्लेम आहे. तसं काही घुबडाला नाही कळत गावात सप्ताह सुरू आहे. हा पर्सनल मॅटर आहे. विठाला विठाला मानतच नसेल एखादा तर त्याला तुम्ही काय करणार आहे बोला. आता माझं कीर्तन आहे म्हणून आज बाहेर गावची मंडळी, चला भाऊ सानप महाराजांचं कीर्तन आहे, आपण टी व्हीला मोबाईलला यूट्यूबला त्यांना बघत राहतो, ऐकत राहतो, त्यांचं कीर्तन आहे आज, चला बरं. मग निघता एखाद्याला म्हणतात अरे तुला माहिती आहे का आज कुणाचं कीर्तन आहे? ते पुढच्याला काही इंटरेस्ट नसतो एवढा. हे म्हणतात तुला माहिती आहे का कुणाचं कीर्तन आहे? ते पुढचं म्हणतं कुणाचं? अरे ते सानप महाराज नाही का, आपण मोबाईलला यूट्यूबला टी व्हीला दुबईला कीर्तन करून आले विदेशात, त्यांचं कीर्तन आहे आज. तो म्हणतो मग मी काय करू मला काय करायचं? हां मग ते पुढचा म्हणतो अरे लय नामवंत महाराज आहे ते, तुझ्या गळ्यात बांधून येईन. अरे मला गरजच नाही ना त्या बुवाची, कायले डोक्याला ताण देतो बाबा. बरोबर आहे ना, असंच आहे ना. विठाला विठाला मानतच नसेल एखादा तर त्याला तुम्ही पर्याय करू शकत नाही. न मानणाऱ्याला काही पर्याय आहे का? काही पर्याय नाही महाराजांना. अशा मूर्खाला सांगून वेळ घालू नये. एक मूर्ख रेल्वेनं चाललं बघा, ऐकता ना सर्व. एक मूर्ख रेल्वेनं चालला आणि त्याला रिझर्वेशनचं एकदम वरचं सीट भेटलं. 3 सीट असतात ना, 1 2 3, आणि त्याला एकदम टॉपचं सीट मिळालं. मग ते रेल्वेत बसल्यावर त्याला जुलाब लागल्या. जुलाब वाटतं ना सगळं? हां जुलाब लागल्या. मग ते सारखं वरच्या सीटवर चढायचं, पुन्हा त्या लॅट्रिनकडं संडास बाथरूमकडं खाली उतरायचं. दिवसभराच्या प्रवासात ते खालीवर करून थकून गेले. जसं घरी आलं तसं पटकन खाली बसलं. बायको म्हणे एवढं थकायला काय झालं? तो म्हणे अगं रेल्वेत बसलो रिझर्वेशनचं एकदम वरचं सीट भेटलं म्हणे आणि जुलाब लागल्या. मग सारखं वरच्या सीटवर चढा खाली उतरा, वरच्या सीटवर चढा खाली उतरा, हातापायात काही ताकद राहिली नाही म्हणे. बायको हुशार होती. ते म्हणे तुम्हाला वरच्या सीटवर चढायचा खाली उतरायचा त्रास होत होता तर तुम्ही खालच्या सीटवर बसलेल्याला विनंती करायची, बाबा माझी तब्येत बरी नाही, तुम्ही माझ्या सीटवर बसा, मी तुमच्या सीटवर बसतो. असं म्हणलं असतं कुणी ऐकलं नसतं का? तो म्हणे ऐकलं असतं. मग तुम्ही का नाही म्हणले? तो म्हणे एवढी साधी गोष्ट मला कळना हवे, पण खालच्या सीटवर कोणी बसलेलंच नव्हतं, मी विचारू कुणाला? हे ज्यांना कळलं नाही त्यांनी परसात घेतले सुद्धा मागा बा. आता अशा मूर्खाला उपदेश करून फायदा आहे का? अजिबात फायदा नाही महाराज, लक्ष देऊन आहे का? अशा माणसाला एखाद्यानं दारूचं दुकान विचारलं मग सांगायला पाहिजे का? बोला. एखाद्याने दारूचं दुकान विचारलं मग सांगायला पाहिजे का? बोला ना. नाही मग हाताला धरून दुकानात न्यावं, त्याच्याजवळ पैसे नसले तर आपल्या जवळचे काढावं, त्याला पाजावं आणि फुल करून चालू कीर्तनात आणून सोडून द्यावं. हे सज्जन माणसाचे कामं असतात, आहे का नाही? बरोबर आहे ना? आपले लोक याच्यातच पटा येते. आवाज द्या. आपले लोक याच्यातच पटा येते, बरोबर आहे ना? दारूचं दुकान विचारलं तरी सांगू नये. बरं पिणाऱ्या माणसाला किती समजून सांगा ते ऐकत नाही. आवाज येतो ना सगळ्यांना? हां पिणाऱ्या माणसाला समजून सांगा बाळासाहेब जरा 4G आहे 5G. एक दारू पित होता, त्याचा मित्र त्याला म्हणे दारू का पितो? तो म्हणे बायको सोडून गेली म्हणून. त्याचा मित्र म्हणे मग बायको काहून सोडून गेली? म्हणे दारू पितो म्हणून. आता याला काय पर्याय? याला काय पर्यायच नाही महाराज, बरोबर आहे का नाही? किती समजून सांगा पिणारी माणसं ऐकत नाही. माझ्याकडे गाडी नव्हती तेव्हा मी एसटीने फिरायचो बघा. ते एसटीने फिरायचं असल्यावर अनुभव भरपूर यायचे. आपलं धोतर वगैरे घातलेलं असलं
धोतर म्हणजे लोकांना असा चर्चेचा आणि मजाकचा विषय जास्त असतो बरं का. आणि या वयात धोतर घालून फिरणं म्हणजे पोरी जीन्स पॅन्ट घालायला, आणि आम्ही या वयात धोतर घालून फिरलो. मग बावळटच समजतात ना लोक. समजू द्या पण नाहीत आम्ही. लक्ष द्या बरं का. मग ते एस टीत बसलं का ते पुढं शर्टिंग केलेलं एखादा बसलेला असतं, नाही तर स्टँडर्ड माणूस असतो. मग तो आपल्याकडं पाहिलं की महाराज पाठीमागे वा, हा पाठीमागे. जस काय याच्या सासऱ्याची जी एस टी आहे. पण आपल्याकडे गळ्यात माळ कपडे आपले वारकऱ्याचे असल्यामुळं काही बोलता येत नाही आपल्याला. आवाज कमी झाला, आवाज आपल्याला काही बोलता येतं का. मग जायचं आपलं बसायचं मागे. मग एखादं पिलेलं येतं पुन्हा, आता त्याला कोणी पुढं बसू देत नाही. हाय मागे. मग ते बी नेमकं आमच्याजवळ एकमेका सहाय्य करू बुडत्याला काडीचा आधार म्हणल्यासारखं ते नेमकं येतं की आमच्याजवळ बसलं आमच्या माझ्याजवळ. म्हणजे महाराज दिसता. म्हणलं तुला का पोत्राच दिसायचं मग महाराज दर्शन बाबो दर्शन घेऊ द्या म्हणे दर्शन. म्हणलं नका राहू द्या दर्शन. पहिलं दर्शन टाईट का मस्त आहे ते. पहिलं दर्शन म्हणले शनी शिंगणापूर दिसायला घेऊ द्या. त्याने अर्धी क्वार्टर पिली होती ना अर्धी हातात होती. म्हणलं घ्या दर्शन. तसं कसं घेता येईल म्हणे बाटली धरा मी दर्शन घेतो. अरे म्हणलं तू काय पागल झाला का काय. मला म्हणे कुठं चालले. म्हणलं कीर्तनाला चाललो. तुम्ही कीर्तन करता का म्हणे. म्हणलं का ऊस तोडणार दिसाल तुला मी आता. कुठं आहे म्हणे कीर्तन. म्हणलं महानला आहे आमच्या गावात. रस्त्यात ना आमच्या गावात. म्हणलं हो तुमच्या गावात. आमच्या सप्त्यात. म्हणलं हो तुमच्या सप्त्यात. 11,000 रुपये दिले म्हणे आपण सप्त्याला. म्हणलं मग चांगली गोष्ट आहे. मग आपण सप्त्याला 11,000 रुपये दिले म्हणलं आपला सप्त्यात वाटा आहे का नाही. वाटा कळतो ना, हिस्सा. तुम्ही काय म्हणता वाटा का हिस्सा. वाटा वाटा हिस्सा बरोबर आहे ना. आपला सप्त्यात हिस्सा आहे का नाही. त्या म्हणलं तुम्ही 11,000 रुपये दिले म्हणलं तुमचा सप्त्यात हिस्सा नसायचं कारण काय. मग आपला जर सप्त्यात हिस्सा आहे तर आपल्या हिस्साचं कीर्तन इथंच करून दाखवायचं. आणि म्हणलं तू का अध्यक्ष झाला 10,000 विठाला विठाला. काय करतील पिलेले माणसं सांगता येत नाही. एकाच बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊ नका. ते वैतागलं एक दिवस बायकोलाच झाकण भर दारू पाहिजे. त्या बाईने केला किती कडवी आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असेल. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो. मला माहिती आहे काय बी करतील पण पेतील एवढं नक्की आहे. दारूचं दुकान विचारलं तरी बोलू नये पण काही गोष्टी न विचारता सुद्धा बोलाव्या. एखादा दोन्ही डोळ्यानं आंधळा माणूस रस्त्यानं चालला समोर खड्डा आहे. ऐकताय ना. दोन्ही डोळ्यानं आंधळा माणूस रस्त्यानं चालला समोर खड्डा आहे. आपल्याला दिसतंय हा आंधळा खड्ड्यात पडतो. मग आंधळ्या माणसानं रस्ता विचारण्याची वाट दिसणाऱ्यानं बघावी का नाही. त्याला न विचारता रस्ता दाखवणं हे कुणाचं काम आहे. दिसणाराचं. आंधळा अंधक उपी पडता मग देखणे लावावे सत्पदा तेवी ज्ञानांद दुःखी बुडता त्याशी उद्धा तत्वता मी प्रार्थित असे. तसं तुम्ही आम्ही म्हणजे आंधळे होत. तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरून खऱ्या देवा. सर्वस्य लोचनम शास्त्रम यस्य नास्तेंदैव सहा. शास्त्र हे डोळे आहे. ज्याला शास्त्र माहीत नाही ते आंधळे. आंधळ्या माणसाला रस्ता दाखवणं हे कुणाचं काम आहे. बोला बोला. आंधळ्या माणसाला रस्ता दाखवणं हे कुणाचं काम आहे. डोळस माणसाचं. बरोबर वनोजेकर पाटील. दिसणाराचं काम आहे. बरोबर आहे ना. तसं तुकाराम महाराजाला माहीत होतं हे लोक आंधळे आहेत. 10,000 लोकसंख्या असली तरी मंडप रिकामा राहतो. हे लोक आंधळे आहेत. कळलं माझं बोलणं. पण या आंधळ्या माणसाला रस्ता दाखवणं माझं काम आहे. आणि तो रस्ता अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो तुम्हाशी भजरे विठ्ठला. सांगतो तुम्हाशी भजरे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला. सांगतो तुम्हाशी भजरे विठ्ठला. सांगतो तुम्हाशी भजरे
जोरदार, वा वा वा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. महाराज म्हणले मी तुम्हाला सांगतो. सांगतो तुम्हासी, तुम्हासी म्हणजे नेमकं कुणाशी हा प्रश्न आहे. तुकाराम महाराजांना असं म्हणाय पाहिजे होतं, सांगतो अशोकरावाच्या परिवाराशी भजारे विठ्ठला, सांगतो सोपान महाराजाशी भजारे विठ्ठला. असं काय आहे का? तुम्हाशी म्हणलं ना. तुम्हाशी म्हणण्यामागं काय उद्देश आहे? कान उघडे ठेवून आहे का? आपला वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर एकमेव असा आहे. आपल्या वारकरी संप्रदायात कुठल्या जातीचा, धर्माचा, प्रांताचा, राष्ट्राचा, देशाचा विचार केला जात नाही. सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. लक्ष द्या, संप्रदायात अशा व्यक्ती होऊन गेल्या, ऐकताय ना तुम्ही? संप्रदायात अशा व्यक्ती होऊन गेल्या की ज्यांचं जातसुद्धा माहीत नाही किंवा ज्यांचं कुळसुद्धा माहीत नाही. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे संत गजानन महाराज आहेत. माहिती आहे संत गजानन महाराजाची जात? बोला. नाही? मला माहिती आहे. संत गजानन महाराजाची जात मला माहिती आहे. ते वारकरी आहेत, ही त्यांची जात आहे. लक्षात आलं माझं बोलणं? अरे यांना ही संप्रदायाची ठेवण आहे. मैराळ जनक कोण कुळ त्याचे, महिमान तयाचे काय सांग. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेनाना विजान विष्णुदास. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी अभेदू हरीच्या नामे. खटनट यावे शुद्ध होनी जावे, दौंडी पिटी व्हावे चोखा मेळा. यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर. करावा विचार न लगे चिंता कवनाची, याती कुळ माझे. बोला. गेले हरपोनी श्रीरंगा वाचोनी आणूनेने, जात वीत गोत. पाठ आहे हरिपाठ म्हणता ना तुम्ही, जात वीत गोत. बोला बोला, जोरात बोला. जात वीत गोत कुळशीळ मात, भजे खातोरीत भावनायुक्त. भावनायुक्त अंतकरणान भजे खायचे बघा. बरोबर आहे. काही गोष्टी आपण रोज बोलतो पण त्याचा अर्थ कळत नाही. आमच्या घरी रोज महिला मंडळीचा हरिपाठ असतो. माया हो, ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये कोण बसलात? तुमचा 6वा हप्ता जमा झाला नाही का? हां, तुम्ही एवढ्या ताणात का बसल्या हो माया मावल्या हो? का टेन्शनमध्ये बसल्या? पोरं शिकून पगारी नाही, तुम्ही अंगठ्यावर 1,500 हजार आणायला लागल्या. कमी भाग्यवान आहे का तुम्ही? शाळेचं तोंड न पाहणारी पगार आहे महाराज. बरोबर आहे ना? यांचा एक गोंधळ झाला हो अमोल महाराज. मागं 7-8 महिन्यापूर्वी एक योजना चालू झाली शिंदे साहेबांना मुख्यमंत्री असताना. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या बोला फुकट. आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांमोठ्या झाल्या. कळलं तुम्हाला है ना? वय वाढून घेतले नाही यांनी. नवरा म्हणे अगं तू मोठी कधी झाली? म्हणे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. खपकन 10 वर्षांनी वाढली वा. आणि बरं ते आता कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, चेहऱ्यावरचं वय कसं वाढवणार? म्हणतो कंडक्टर त्या कार्डाकडं पाहतो, त्या बाईकडं पाहतो. आता हिचं खोटं उघडं पूर्ण म्हणून त्याच्यावर वजन टाकते. थोबाडाकडं काय बघायला? कार्डाकडे बघ ना. अधिकारी वेडा आहे का लिहायला? आणि त्याच्यावर वजन टाकते महाराज आहे ना. आणि त्या लाल परीचा प्रवास फुकटचा सुरू झाला. बरोबर आहे ना? त्या लाल परीचा प्रवास फुकटचा सुरू झाला म्हणजे ही परी त्या लाल परीत फुकट फिरू लागली. पण ह्या परीला काय माहीत आणखी एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 वरून कितीवर आणली? 65 वर केले कर्म झाले त्याचे भोगावे, उपजले मेले हैशे किती. हरी हरी. जिचा हप्ता पडला तिच्या तोंडावर आनंद मावना. वय वाढून घेणारी तोंड जोडून घ्यायला लागल्या. कुठूनच दुर्बुंदी सुचली. बुंदी खाऊन जाय तू आता. बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही सांगा? पण आमच्या गावातल्या शांताबाईनं दोन्ही योजनेचा लाभ घेतला. म्हणलं शांतामाय 6वा हप्ता आला का? आला म्हणे महाराज. म्हणलं एसटी ती बी फुकट आहे म्हणे. म्हणलं 75 आणि 65 असं वय बदल असताना दोन्ही योजनेत कसं बसशील तू? काय देवाभाऊची मेवणी आहे का?
नाही म्हणे महाराज 2 आधार कार्ड काढले, एकाव 75 केलं आणि एकाव 65 केलं. म्हणलं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा, आहे का नाही? असं काही टेन्शन घेऊ नका, बोला विठाला विठाला. भज खा त्वरित. आमच्या घरी रोज महिला मंडळीचा हरिपाठ असतो. त्या बाया हरिपाठात म्हणतात, बोला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्याच बाया आमच्या दिंडीत आल्या. माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे, शेगावला बी आमची दिंडी आहे, लक्षात ठेवा. माऊलीच्या सोहळ्यात दिंडीत आल्या आणि दिंडी आळंदीतून पुण्याला निघाली की पुण्यातले दानशूर लोक, कोणी कपडे वाटतं, कोणी बॅगा वाटतं, कोणी पैसे वाटतं. या बायानं सर्व जमा केलं आणि मुक्कामा आल्यावर एकमेकीला म्हणतात, माय खोटं आहे का? ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं पुण्याची गणना कोण करी. मग त्या पुण्याची आहे का? पुणे वेगळं आणि पुण्य वेगळं. न नळाचा आणि न बाणाचा, नळाचा न आणि बाणाचा न, कळतंय ना? बदल आहे ना, भाषेत बदल आहे ना. अक्षर बदललं तरी अर्थ बदलतो. अक्षर बदललं, नळाचा न महान का महान, पुणे आणि महान. न नळाचा आहे, बाणाचं नाही आहे इथे, बरोबर आहे ना. अक्षर बदललं तरी अर्थ बदलतो, आवाजाचा टोन बदलला तरी अर्थ बदलतो. एखादा आमच्याकडे पाहिल्यावर म्हणतो जय री महाराज, जय री जय री, समजा प्रेमळ आहे. एखादा आमच्याकडे पाहिल्यावर जय रे, समजा होय वैताग लिहिलंय, शिवी देता येत नाही म्हणून जय री केला, एवढाच त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. आवाजाचा टोन कळत नाही का आम्हाला, याचा भाव काय? अहो भाषेत बदल आहे ना. आमच्या इकडं काय म्हणतात मराठवाड्यात, मल तुलं. आमच्या हिंगोलीकडं काय म्हणतात, मल तुलं. तुमच्या इकडं मले तुले, काबे पोट्या, असं आहे ना, बरोबर आहे ना. जमून गेलं का, जमलं आलं ना, येऊ राहिलो ना, असंच ना. इकडं असलं की मले तुले. तिकडं खानदेशात गेले तर आमनं तुमनं. मी त्या दिवशी धरणगावला चाललो आणि एकाला रस्ता विचारला. म्हणलं धरणगावला कसा जाऊ? म्हणे आथा जा आणि तथा फाकिल्या. आपण वळा म्हणतो ना, ते फाकिल्या म्हणतात. म्हणे आथा जा आणि तथा फाकिल्या. म्हणलं जमस, बट नाही जमस, थोडं जमस मले फिरल्यामुळे, बरोबर आहे ना. हां, ते तिकडं आमनं तुमनं. इकडं लातूरकडचा जर फोन आला तर आलाव का, गेलाव का, येताव का, जाताव का, काय करताव की, मर्दंग बी वाजू लालाव, कीर्तन बी करू लालाव, काय तरी करू लालाव की, आलाव का, गेलाव का. नांदेड साईडचा फोन आला मला एकदा. म्हणे महाराज कुठोर आल्या? म्हणलं आल्या, तिकडं बायाला बी आल्या आणि माणसाला बी आल्या. म्हणलं जवळ आल्या. म्हणे जेवल्या का? म्हणलं आल्या जेवत्या. तिकडं आल्या का, गेल्या का, बरोबर. पुण्याचा जर फोन आला तर माझं कळतंय ना तुम्हाला. असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं, धनाचं वजन वाढलं तर दान करावं. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, आपल्याला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य या कार्यक्रमाला करा. जास्त करू नका. एकदा दवाखान्यात गेले आणि स्लाईन लागल्यानंतर जेवढं डॉक्टरला देता तेवढंच द्या. याच्यापेक्षा डॉक्टरची फीस, गोळ्या आणि स्लाईन, एकदा दवाखान्यात गेल्यावर जेवढं देतो आपण तेवढं द्यायला अडचण काय. एवढी सगळ्यांनी मदत करा. नसेल पैशाची मदत होत ऐकायला तरी भरपूर लोकांनी या. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद. आणि वाणीला विराम. दोनही मृदंगाचार्य आमचे हरिभक्तपरायण, मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा हरिभक्तपरायण मृदंग विशारद विठ्ठल महाराज डोकर पाटील, त्याच्यानंतर मृदंग विशारद आशिष महाराज भोयर पाटील, त्याच्यानंतर संगीत विशारद बालासाहेब महाराज सुरेगावकर पाटील, त्याच्यानंतर संगीत विशारद आमचे पावडे पाटील. या सगळ्या मंडळीच्या उपस्थितीमध्ये ही माझ्याबरोबर आलेले दुसरे युवा कीर्तनकार भागवताचार्य आमचे मित्र अमोल महाराज सरकटे पाटील आणि तुम्ही सगळी उपस्थित श्रोते मंडळी, साऊंडवाले दादा, रामराम दाजी, रामराम, त्यांनाही धन्यवाद. इकडे या छोटे छोटे बाळ कोणा संस्थेतले आपल्या वा, टाळ्या वाजवा एकदा.
सगळी विठ्ठल महाराजाच्या संस्थेतली महाराज मंडळी आहे त्यांना धन्यवाद. दोनही यूट्यूब चॅनल, एक विठ्ठल महाराजाचा असे आणि एक आमचा सोनू आयुष आहे की नाही, तो पण आला काही इकडे. छान छान शूटिंग करतो तो आमचा सोनू. म्हणजे त्याचं नाव आयुष आहे पण आम्ही सोनू म्हणतो त्याला. गोड पोरगा आहे, तोही आपल्या इथं उपस्थित आहे. तो चॅनलचं नाव काय रे? शूटिंग आहे का फक्त? बरं बरं बरं. आम्ही वारकरी हे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटी दाबा विसरू नका बाबा. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. वेळ झाला, काही अपेक्षा राहिल्या असतील तर मी पुन्हा येईन. मी पुन्हा जाईन 1-2 वर्षामध्ये, पण मी पुन्हा येईन. बरोबर आहे ना? पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. वाणीला विराम. उठा म्हटल्याशिवाय कोणीही जाग्यावरून उठायचं नाही. तुम्हाला नवीन असाल तर हे नियम माहीत नसतील तर कदाचित मी जेव्हा उठा म्हणेल तेव्हाच आपण जागा सोडायची आहे. एक सूचना होणार आहे. त्याच्यानंतर 2 मिनटं वनोजेकर पाटील त्यांना बोलायचं आहे 2 मिनटं. बरोबर आहे ना पाटील? म्हणून 2 मिनटं कोणी जागा सोडायची नाही अशी आपणास विनंती आहे. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. आ बोलिले ले पुरे वेळे वा सावरा जरा दिल से लगा के दे आएगा मेरा